हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला आणि केला 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार. पालकांच्या तक्रारीनंतर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. बीडच्या परळीमध्ये 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर सदर घटना घडली आहे. या प्रकरणी मुलींच्या पालकांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 2 नराधमांनी आपल्या घरी अगदी प्रेमाने बोलावून घराचा दरवाजा बंद करून एकाने मुलीचे हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबून ठेवला आणि तिच्यावर आळीपाळीने अतिशय निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकू असे धमकावून पीडित मुलीला सोडून दिले. हा सर्व प्रकार त्या मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईवडिलांना सांगितला. संतापलेल्या आईवडिलांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून त्या 2 नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत भारतीय न्यायसंहिता सहकलम बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला. यामधील दोन्ही आरोपी फरार झाले असून त्या नराधमांचा शोध सुरू करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.